नागपुरातून एक संतापजनक आणि मानवतेला काळीमा फासणारी घटना समोर आलेली आहे। रस्त्यावर कचरा वेचून उदरनिर्वाह करणाऱ्या एका वृद्धाला काही गुंडांनी आधी लुटले आणि त्यानंतर काठीने अमानुष मारहाण केली। घटनेची माहिती मिळताच नागपूर पोलिसांनी तत्पर कारवाई करत वृद्धाचे प्राण वाचवले। तसेच आरोपी टोळीतील 4 जणांना बेड्या ठोकल्या आहेत। या संपूर्ण घटनेचा विशेष रिपोर्ट पाहूया। नागपुरातील एका परिसरात कचरा आणि प्लास्टिक गोळा करून आपले पोट भरणारा एक वृद्ध इसम नेहमीप्रमाणे काम करत होता। याच वेळी काही आरोपींनी त्याला अडवून त्याच्याकडील पैसे जबरदस्तीने हिसकावून घेतले। याच पैशांमधून दारू पिण्याच्या कारणावरून वाद निर्माण झाला आणि त्यानंतर आरोपींनी वृद्धावर काठीने बेदम मारहाण केली। या घटनेची माहिती मिळताच नागपूर पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले। जखमी वृद्धाला त्वरित रुग्णालयात दाखल करण्यात आलं। वेळेत उपचार मिळाल्यामुळे वृद्धाचे प्राण वाचवण्यात यश आलं। या प्रकरणात पोलिसांनी वेगाने तपास करत एका महिलेसह 4 आरोपींना अटक केली आहे। अटक आरोपींमध्ये गोलू गणेश निखारे, राहुल चन्नानी, अमोल राठोड आणि एका महिला आरोपीचा समावेश आहे। तर या प्रकरणातील 5वा आरोपी प्रवीण अरुण माटे हा अद्याप फरार असून पोलीस त्याचा शोध घेत। एक महिला आरोपी आहे आणि इतर 4 आरोपी गोलू गणेश निखारे वय 20 वर्षे, रामनगर फुटपाथवर सीए रोड नागपूर, राहुल रघुनाथ सोनवानी, अमोल धीरेंद्र सिंग राठोड आणि प्रवीण अरुण माटे अशा एकूण 5 आरोपितांनी यातील जो जखमी इसम आहे तो नेहमी कचरा वगैरे प्लास्टिक विकून आल्यानंतर त्यांच्याकडे जे काही पैसे होते त्यांच्याकडे जबरदस्ती हिसकावून घ्यायचा आणि स्वतः त्या पैशांनी दारू वगैरे प्यायचा। या गोष्टीचा राग मनात ठेवून त्याच्याशी भांडण करून काठीने आणि पंक्चर दुरुस्त करण्याचा जो पाना असतो त्या पाण्याने त्याला मारहाण केलेली, त्याला जखमी केलेला आहे। काल तात्काळ माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून सदर जखमीला मी हॉस्पिटल येथे ऍडमिट केलेला आहे आणि त्याला सुखरूप त्याचा जीव वाचवलेला आहे। त्याचप्रमाणे यातील जे 4 आरोपी आहे आम्ही तात्काळ ताब्यात घेतलेले आहे। 5वा आरोपी प्रवीण अरुण माटे याचा आम्ही शोध घेत आहोत। लवकरच त्यालाही अटक करून सदर गुन्ह्यामध्ये या गुन्ह्याचा तपास PSI माने हे करत आहेत आणि या गुन्ह्याचा मध्ये आरोपीचा PCR घेऊन पुढील तपास केला जातो। दरम्यान नागपूर पोलिसांनी नागरिकांना महत्त्वाचं आवाहन केलं आहे। शहरात कोणतीही अनुचित घटना घडल्यास नागरिकांनी स्वतः कायदा हातात घेऊ नये। अशा वेळी तात्काळ डायल 112 म्हणजेच 112 वर संपर्क साधावा। कायद्याची कारवाई करण्याचा अधिकार फक्त पोलीस आणि न्याय व्यवस्थेलाच असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे। कुठलीही घटना घडली तर नागरिकांना नागपूर पोलीस आणि तहसील पोलीस स्टेशन तर्फे आवाहन करतो, आम्ही विनंती करतो की कुठलीही घटना घडली तात्काळ आपण कायदा हातात न घेता पोलिसांना माहिती द्या। 112 हा अत्यंत प्रभावी पोलिसांचा कॉन्टॅक्ट नंबर आहे। त्याच्यावर कॉन्टॅक्ट केल्यानंतर विदिन 5 मिनिट पोलिसांना सदर घटनास्थळी पोहोचणे बंधनकारक आहे आणि आपण कॉल केल्यानंतर तात्काळ तिथे पोलीस मदतीला पोहोचतील आणि पोलीस कायदेशीर कारवाई करतील याची खात्री बाळगा। परंतु आपणच जर कायदा हातात घेतला आणि जर काही दुर्घटना घडली तर आपल्या विरुद्ध सुद्धा ती कारवाई होऊ शकेल। कारण कायदेशीर कारवाई करण्याचे अधिकार हे फक्त पोलिसांनाच असल्यामुळे कृपया कोणीही कायदा हातात घेऊन स्वतःच निर्णय लावण्याचा प्रयत्न करू नका। न्याय प्रक्रिया आहे, पोलीस प्रशासन आहे, नक्कीच आपला जो विश्वास आहे कायद्यावर आणि पोलिसांवर त्यात तो आम्ही सार्थ ठरवू आणि आपल्याला कोणतीही जर घटना असली, कोणतीही तक्रार असली, आपण पोलिसांना संपर्क करा। आपल्या तक्रारीवर नक्कीच तात्काळ कारवाई केली जाईल याची खात्री बाळगावी। गरीब आणि असहाय्य वृद्धावर झालेल्या या अमानुष मारहाणीमुळे संताप व्यक्त केला जात आहे। मात्र पोलिसांच्या तत्परतेमुळे वृद्धाचे प्राण वाचले आणि आरोपींनाही अटक करण्यात आली।